कॉलेज लव्ह स्टोरी. महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती. कॉलेज अगदी आनंदी होते. सर्वजण आपल्या आपल्या मैत्रिणीसोबत गुंग होते. कोणी डान्स करण्यामध्ये, कोणी नाटक, कोणी शायरी तयार करत होते, तर कोणी स्वतःचं टॅलेंट दाखवत होतं. सर्वजण आपला सराव करत होते, कारण सर्वांना स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. मी बेस्ट आहे. कॉलेजमध्ये माझा पहिला नंबर येण्यासाठी सर्वजण जीवापाड मेहनत करत होते. कॉलेजमधले सर्व हॉलचे दरवाजे बंद होते. सर्वजण आपली कामे करत होती. तेवढ्यात एक मुलगी खूप धावत एका रूमकडे जात होती. दिसायला सुंदर, रंग तिचा गोरा, लांब सडक केस, काळी शार्प डोळे, नक्षीदार भोया, खांद्याला बॅग, हातामध्ये मोबाईल आणि साधा असा पंजाबी ड्रेस. ती एका हॉलमध्ये गेली. सर्वजण त्या हॉलमध्ये जमलेली होती. अगोदरच ती हॉलमध्ये आली आणि तिचा आवाज आला, हॅलो, कशी आहेस ग? किती वेळ लावला? आम्ही किती वेळ झाला वाट बघतोय. अरे हो, थोडा वेळच लागला. तनू तिथे नाटकामध्ये सहभाग घेण्यासाठी आली होती. सर्वांना आपले रोल मिळाले. तनूला पण मुख्य हिरोईनचा रोल मिळाला. तनूने विचारले, नाटकाचं नाव काय? तर तिला मनालीने सांगितले, कॉलेजवाली लव्ह स्टोरी आहे. मनाली ही मुख्य होती. सर्वांना रोल देणे आणि त्यांच्याकडून दिलेला सराव करून घेणे हे मनालीचं काम होतं. सर्वांना आपापल्या जोड्या मिळाल्यात. तसे त्या नाटकामध्ये सर्व मिळून 15 जण असतील. त्यामध्ये 2 मुख्य जोड्या आणि बाकी त्यांचे मित्रमैत्रिणी. आता फक्त तनूला अजून सुद्धा तिचा जोडीदार मिळाला नव्हता. तिने मनालीला विचारले तर मनाली सांगत होती, त्याचं नाव श्री आहे, तो येईलच. आता तनू वाट बघत होती. बराच वेळ झाला पण श्री अजून आला नव्हता. पण तनू मात्र आता वाट बघून खूप चिडली होती. तिला भयानक राग आला होता. ती स्वतःच्या मनात विचार करत होती, हा आहे तरी कोण? श्री स्वतःला खूप हुशार समजतो का? आम्ही वाट बघणारे याला मूर्ख दिसतो का? वेळेची कदर नाही याला? आम्हाला कशाला एवढ्या लवकर बोलावलं? आता येऊ दे, त्याला सांगते मी. तिच्या मनात विचार सुरू होते. तेवढ्यात आवाज आला, रे श्री, आलास का रे? हे आवाज ऐकून तनूने दरवाजाकडे बघितलं तर तिला एक मुलगा दिसला. पिंक शर्ट घालून, हातामध्ये घड्याळ, पायात बूट, खांद्यावर बॅग आणि एका हातामध्ये फाईल आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य. त्याला बघून तनूचा सर्व राग शांत झाला. अरे मला थोडा वेळ लागला, सॉरी हं. तुम्ही माझी वाट बघितली तरी सर्वांना म्हणत होता, ओके चला, जे झालं ते झालं, आता सराव करूयात. अरे श्री, ही बघ तुझी न्यू हिरोईन. मनालीने सर्वांशी ओळख करून दिली. श्रीने तनूकडे बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले. तनू पण त्याच्याकडे बघून खुश झाली. दोघांचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्यांना सोबत डान्सचा सराव करायला सांगितला. पण आता मात्र तनूला थोडं वेगळं वाटत होतं, कारण याच्या अगोदर कधीच तनूने कोणत्या मुलासोबत डान्स केला नव्हता. ती पण खूप लाजाळू होती. त्यालाही वाटत होतं, आपण कसे या मुलीसोबत डान्स करायचं? चुकून तिला हात लागला तर तिला कसं वाटेल? ती काय विचार करेल? माझ्याबद्दल दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार येत होते. पण काय करणार? नाटक करायचं, सहभाग घ्यायचा दोघांनाही आवड होती. एवढे सगळे विचार करून शेवटी दोघे तयार झाली. तसे बाकी सर्व स्वतःचा सराव करत होते. आता श्री व तनू दोघे एका जागेवर जाऊन उभी राहिली. अजून त्यांनी सुरुवात केली नव्हती. दोघे सोबत असून सुद्धा एकमेकाला बोलत नव्हते. दोघांचा स्वभाव सारखा होता. तिला वाटत होते श्रीने काहीतरी बोलावं आणि श्रीला वाटत होते तनूने बोलावं. दोघे पण वाट बघत होते. हे दोघे फक्त एकमेकांशी नव्हते बोलत, बाकीच्या सोबत मस्त बोलत होते. सगळे बोलले, थांबलात का? चला सुरुवात करा. दोघांनी सुरुवात केली. घाबरत दोघेही नवीन होते. एका चांगल्या गाण्यावर त्यांना सराव करायचा होता. दोघेही सांगितल्याप्रमाणे करत होती. पण सराव करत्या वेळेस दोघांना एकमेकांचा स्पर्श होत असेल तसं दोघांनाही चांगलं वाटत नव्हतं. पहिला दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत सर्वजण जमा झाले. पण तनू अजून सुद्धा आलेली नव्हती. सर्वांना वाटत होते तनूला असे डान्स करायला आवडलं नसेल. श्रीने तिच्या मैत्रिणीकडून नंबर घेतला आणि तनूला कॉल केला. पण तनू कुठे व्यस्त असल्यामुळे तिने फोन बघितला नाही. पण श्रीला मात्र आता वाईट वाटायला लागलं. त्याला वाटत होते तिला राग तर आला नसेल. त्याने तिला एक संदेश पाठवला तर मध्ये असे लिहून होते, हॅलो, मी श्री आहे
आज येणार नाहीस का? तुला राग आला का कोणत्या गोष्टीचा? पण तनूने संदेश थोडा उशिरा बघितला आणि नंतर परत त्या संदेशला प्रत्युत्तर तिने लिहून पाठवलं. अरे हो, येणार आहे. मला राग नाही आला, थोडं काम होतं. येते मी. तिचा संदेश बघून श्रीला थोडं बरं वाटलं. पण तसंच जसे ते सराव करत होते तसतसे ते जवळ येत गेले. कधी दिवस जायचा दोघांनाही कळत सुद्धा नव्हतं. त्या दोघांना दुसरं कोणी दिसत नव्हते. दोघे फक्त एकमेकात मग्न होऊन डान्स करत राहायचे. कोण काय बोलले, काय करते याचा विचारही येत नव्हता. त्यांना असं वाटायचं हा दिवस कधी संपू नये आणि दिवस संपला तरी लवकर दुसरा दिवस निघायला हवा. सर्वांना वाटायला लागले होते यांच्यामध्ये काहीतरी आहे, पण या दोघांना माहिती असून सुद्धा दाखवत नव्हते. आता दोघे एकमेकांची काळजी घ्यायला लागली होते. तनू श्रीसाठी डब्बा घेऊन यायची. त्याला पाणी लागेल म्हणून अशी शिल्लकची बॉटल सोबत ठेवायची. श्री पण तनूची काळजी घेत असे. दोघात आता हळूहळू प्रेम व्हायला सुरुवात झाली होती. श्रीचे सर्व मित्र त्याला विचारत होते, तुला तनूबद्दल काय वाटते? पण तो मित्राला सांगत असे, असं काही नाही, आमच्यात आम्ही फक्त मित्र आहोत. तुम्ही उगाच काही विचार करू नका. असं बोलून दोघेही त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगत होती. आता कॉलेजमध्ये तनूला फक्त आणि फक्त श्री दिसत होत्या. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कधीच मी या श्रीला बघितलं नाही आणि आता हाच का दिसतो? मला जिकडे तिकडे तिला असा प्रश्न येत होता. श्री पण असाच विचार करायचा. नंतर दोघांचं बोलणं चालू झालं. दोघे एकमेकांना वेळ देत असे. दिवसभर गप्पा करायचे. संध्याकाळी घरी गेल्यानंतर मेसेज करायचे. त्यांची तयारी अगदी जोरात चालू होती आणि तेवढ्यात श्रीचा बर्थडे पण आला. सर्वांनी ठरवलं श्रीला सरप्राईज करायला द्यायचं. तनूची पण इच्छा होती, पण सर्व काय विचार करतील म्हणून राहून गेलं. सर्वजण बर्थडेला जमा झाले आणि मिळून केला. नाटक तसं मस्त सुरू होतं. सर्वांना जमायला लागलं. आपापले रोल सर्वजण चांगल्या रीतीने करायला लागले. स्नेह संमेलनाची तयारी जवळ आली. आता सर्व कपडे कोणते घालायचे, मेकअप कसा पाहिजे याचा विचार करत होते आणि तारीख जवळ आली. स्नेह संमेलनाची एका पाठोपाठ कॉलेजमध्ये डान्स नाटक होत होते. आता नंबर होता कॉलेजवाली लव्ह स्टोरी. तर सर्वजण स्टेजवर आले. नाटक पण झालं. सर्वांनी खूप प्रतिसाद दिला. नाटक संपणार सर्वजण जेवणासाठी हॉटेलला जायचं ठरलं. तेव्हा श्रीने ठरवलं की आज तनूला बोलायचं. तनू जेव्हा श्रीच्या गाडीवर बसली तेव्हा दोघे जण एकटेच होते. त्याला वाटलं आता कोणीच नाही, मी माझ्या मनात काय हे तनूला सांगून टाकतो. शेवटी श्री बोलला, तनू तुला एक विचारायचं होतं. विचारू का? हो विचार ना, तनू म्हणाली. तुझ्या आयुष्यात कोणी आहे का, म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करते? तुझ्यावर कोणी करते असं नाही, पण तू का मला असा प्रश्न विचारत आहे? श्री काय म्हणायचे हे तनूला समजलं होतं, पण तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर श्री व तनू पोहोचले. हॉटेलमध्ये अगोदरच सर्व जमलेली होती. या दोघांना बघितल्यानंतर सर्वांना आता खात्री पटली होती, पण यांच्या दोघांपासून पण तसं काही नव्हतं. दोघे जण सोबत बसले एकाच प्लेटमध्ये खात होते. बाकीचे त्यांच्याकडे फक्त बघून हसत होते, कारण तर एवढे सगळे असून सुद्धा त्यांच्या दोघांचं बोलणं सुरू होतं. बाकीच्यांना बोलत सुद्धा नव्हते. सर्वांना आता काय बाय केला आणि सर्व निघून गेले. घरी आल्यानंतर तनू खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य मावत नव्हतं, कारण तनू जसा विचार केला होता अगदी तिच्या मनासारखं झालं. तिला वाटत होते त्याने प्रेमाची मागणी घालावी. श्रीने त्याच्या मनात काय हे सांगावं आणि सांगितलं, पण तेवढे क्लिअर अजून सुद्धा तो बोलला नव्हता. त्यामुळे तिने तिच्या मनात काय आहे नाही हे सांगितलं. घरी आल्यानंतर तनूने फोन बघितला तर पहिला मेसेज श्रीचा होता. त्याचं नाव बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने मेसेज ओपन केला आणि वाचायला लागली. त्यात श्रीने असं लिहिलं होतं, तनू तुला जेव्हापासून बघितलं तेव्हापासून तू मला खूप आवडली. या अगोदर मी तुला आपल्या कॉलेजमध्ये कधीच नाही बघितलं. तुला एक खरं सांगू, मला हे नाटक करण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मी तर त्या दिवशी येऊन सांगणार होतो मला करायचं नाही, म्हणून माझी तिथे यायची सुद्धा इच्छा नव्हती.
आणि म्हणून मी उशिरा आलो. पण जेव्हा मला सांगितले नाटकमध्ये तू माझी हिरोईन आहे, तेव्हा मला वाटलं की नाही, मला हे नाटक करायचे. त्याच दिवसापासून माझं मन बदलून गेलं आणि मी वेळेत सरावासाठी यायचो. पण जसजसे दिवस गेले मला तुझ्याबद्दल खूप काही वाटायला लागलं. पण मी तुला आज माझ्या मनातलं सांगतोय. समजा मी जर तुला प्रपोज केलं तर तुझं उत्तर काय असेल? तुला माझ्याबद्दल काय वाटते? हे सर्व वाचून तनू बोलली. सर्व उत्तर दिले. तुला जे वाटते तेच मला पण वाटते. मीही तुला या अगोदर कॉलेजमध्ये नाही बघितलं, पण जेव्हा तुला त्या रूममध्ये बघितलं पहिल्यांदा, त्यानंतर सर्व बदलून गेलं. जिथे तिथे तूच दिसायला लागला. तुला माहितीये, प्रेम या शब्दावर माझा विश्वास नाही. मला हे सर्व टाइमपास वाटतो. पण जेव्हापासून तुला बघितलं, तू माझी किती काळजी घ्यायचा. मला हवं नको ते बघायचं, खूप काही करायचं माझ्यासाठी. सर्व अजून सुद्धा प्रेम नाही वाटत. पण हे प्रेम नाही तर काय आहे हे? कधीच दुसऱ्यासाठी मी असं फील नाही करत, पण तुझ्यासाठी का होते असे देखील प्रश्न येतात. पण मला समजलं खरंच लोक प्रेमात एवढी का पागल असतात. तनूने तिच्या मनात काय आहे श्रीला सर्व सांगितलं आणि दोघेही नाटकमधले आता खरोखर हिरो हिरोईन झाली होती. खूप साऱ्या गप्पा करून झाल्या. शेवटी श्रीने विचारले, उद्या आपण भेटायचं का? मी उद्या कॉलेजमध्ये. पण तनूने नकार दिला. नको, उद्या माझं महत्वाचं लेक्चर आहे. उद्या नाही होणार, नंतर कधी बघू. पण श्री म्हणत होता, बरं ठीक आहे, पण मला एकदा उद्या तुझे दर्शन होतील का? मी तुला बोलणार नाही, फक्त दुरून बघेन आणि निघून जाईन असं बोलत होतो. काहीतरी तू पण ना, तुला काय मी एखादी देवी दिसते का? तुला माझे दर्शन घ्यायचे असे म्हणतोस, ठीक आहे, चल येऊ उद्या. एवढे बोलून तनूने फोन बाजूला ठेवला आणि झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कॉलेजला जायची तयारी करत होती. पण आज तयारी करण्यासाठी तिला खूप वेळ लागत होता. कुठला ड्रेस घालू मी? हा ड्रेसमध्ये छान दिसेल ना? आज स्त्रीला माझ्यात काहीतरी नवीन दिसलं पाहिजे असेच विचार. अरे शेवटी तिने तयारी केली. काही जास्त नाही. डार्क ब्ल्यू कलरची जीन्स आणि काळ्या रंगाचा टी शर्ट घातला. पूर्ण केस रबरनी बांधून घेतले. एकदम पिंकी अशी लिपस्टिक लावली आणि तिच्या मोठ्या अशा डोळ्यात काजळ लावलं. एवढ्या साध्या मेकअपने तिचे रूप अगदी खुलून आलं की स्वतःच आरशात बघून स्वतःची तारीफ करायला लागली. आरशाला बाय करत नंतर तिने मेसेज केला, श्री गुड मॉर्निंग, मी निघाले. श्री पण लवकर ये, थोडं माझं लेक्चर आहे. लगेच श्री मेसेज केला, हा मी निघालो. दोघे कॉलेजमध्ये आले तर कॉलेजच्या गेटमधून जाते वेळेस तिला समोर श्री दिसला. निवांत बसला होता तो. तिला बघताच तो उठून उभा राहिला आणि काही बोलले नाही. दोघे फक्त बघून एकमेकांना स्माईल देऊन निघून गेले. प्रेमाची खरंच काही व्याख्या नाही. प्रेम हे निस्वार्थ मनाने करायला पाहिजे. वय कुठलेही असो, प्रेम हे होतच. कोणी स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व दिलं, तेव्हा काळजी घेतली तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटायला लागते. ते काहीतरी नसून प्रेम असते. तर तसंच तनूलाही प्रेम या शब्दाचा राग यायचा नको वाटतं. पण तिच्या आयुष्यात श्रीने प्रेमाबद्दलची जी व्याख्या आहे तिचं बदलून दिली आणि दोघांचेही जीवन प्रेममय झाले. अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.